हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर तुम्हा सर्वांना भोगी आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तसेच आज शाकंभरी पौर्णिमा ही आहे. तर सर्वांनी नवरात्र हे धरले असतील, देवीची सेवाही केली असेल, तर त्यांना नक्कीच तुमची तुळजाभवानी आई जी आहे खूप छान आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काही कलेक्टिव्हची एनर्जी, काही लोकांची एनर्जी अशी आहे की ते खूप जास्त हताश, निराश, एकटे झालेले आहे. सध्या जीवन जगण्याची होप त्यांच्याकडे नाहीये. तसेच इकडे जावं की तिकडे जावं अशा दोन रस्त्यांवरती त्यांना उभं करण्यात आलेलं आहे. कारण की ते जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांना अशी परिस्थिती दिसून येते की इकडे गेले तरी आड आहे, तिकडे गेले तरी विहीर आहे. अशा प्रकारची एक द्विधा अवस्था त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे. वारंवार तेच प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडत आहेत, रिपीटेड होत आहेत आणि पहिले आधी त्या प्रसंगातून बाहेर येऊन पुन्हा त्याच प्रकारची परिस्थिती डिव्हाइन त्यांच्यासमोर क्रिएट करत आहे. तर हे सर्व का होत आहे आणि सतत सतत त्यांना एका अशा लूपमध्ये फसवण्यात येत आहे की पुन्हा पुन्हा त्यांची एनर्जी जी आहे ती डाऊन होत आहे. एक निगेटिव्हिटीकडे त्यांची एनर्जी जात आहे. अशा प्रकारची एनर्जी आजच्या कलेक्टिव्हची आपल्याला दिसून येत आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया, कारण की आज पौर्णिमा ही आहे, शाकंभरी पौर्णिमा आहे. तसेच आपल्याला माहिती आहे पौर्णिमेला सर्व जे आपल्या भावना आहेत ते खूप जास्त उच्च लेवलवरती जातात. तसेच आज भोगीही आहे, तर भोगी निमित्त नक्की सर्वांनी स्नान केलं असणार आहे, जे की खूप पुण्य लाभतं. अनेक ठिकाणी जाऊन लोक, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन लोक स्नान करतात, ज्यामुळे जे पुण्य आहे, पुण्यकाळ आहे हा, त्यामध्ये स्नान केल्याने खूप जास्त, दान केल्याने खूप जास्त पुण्याची कमाई करण्याचा हा दिवस आहे आजचा आणि उद्याचाही. सो सर्वांनी ते केलं असणार आहे. तर पाहूया आपण ज्या प्रकारे किंक्रासुराचा वध झाला, तसेच आदिशक्तीने ज्या प्रकारे शंकासुराचा तुमच्या जीवनामध्ये कोणत्या राक्षसांचा वध आदिशक्ती करत आहे, आई तुळजाभवानी करत आहे. तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला माहिती आहे की आदिशक्तीचंच रूप आहे, पार्वतीचंच रूप आहे देवी संक्रांती, जे तिने किंक्रासुराचा वध केला. तर नक्कीच त्यांच्याकडून आपल्याला काही ब्लेसिंग्स डिवाइन देत आहे. तर आपण चेक करूया. डिवाइन प्लीज गाईड मी. आई तुळजाभवानी प्लीज गाईड मी. तसेच आपल्याला माहिती आहे कुंभमेळाही सुरू झालेला आहे प्रयागराज येथे. सो नक्कीच ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. सर्वांनी रिडिंगला ब्लेसिंग्स द्यावे याकरता मी प्रार्थना करत आहे. सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया. अँड खूप खूप थँक्यू, तुम्ही ह्या देवीच्या ज्या व्हिडिओ सिरीजला खूप जास्त भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. लेट्स चेक आउट. ओके, तर दिसून येतंय लव्हर्सचं कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये लव, मनी, तसेच सध्या मेंटली स्टॅबिलिटी, पेंटिकलचं कार्ड, 2 कार्ड अँड त्यानंतर हार्मिक मोड. तर दिसून येतंय जे कोणी पीपल आहेत ते आपल्या नात्यासंदर्भात खूप जास्त विचार करताना येथे दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे पौर्णिमा आहे आज आणि कार्ड ही पौर्णिमेचंच आलेलं आहे, म्हणजे मूनचंच आलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की 2 रस्ते तुमच्या जीवनामध्ये आहेत आणि तुम्हाला चूज करताना खूप जास्त एक प्रकारचा तुम्ही विचार करत आहात की मी कोणता रस्ता निवडू, सध्या माझ्या जीवनामध्ये हे का सुरू आहे, नेहमी नेहमी माझ्या बाबतीत ही परिस्थिती का निर्माण होते आणि मी काय करू, मला काही समजत नाहीये. अशा प्रकारची तुमची एक एनर्जी आहे. अँड आपल्याला असंही दिसून येते सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला निर्णय घेता येत नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे जर आपण पुन्हा त्या मार्गाला गेलो तर त्या ठिकाणचे लोक कसे वागतील माहिती नाहीये, कारण की तुमचा पहिला जो अनुभव आहे तो चांगला नाहीये. आणि सध्या सुद्धा तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, ज्या ठिकाणी आहात, तेथील लोक सुद्धा तुमच्या बाबतीत काहीतरी पॉलिटिक्स करत आहेत, तुम्हाला एक प्रकारे तुमच्या भोवती निगेटिव्ह एनर्जी सेंड करत आहेत. अँड तुमचा एक प्रकारचा जो मान सन्मान आहे तो कुठेतरी कमी व्हावा यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत. बट त्यांना माहिती नाही जे प्रकारे ते असे प्रयत्न करत आहेत त्याचा परिणाम त्यांच्यावरच जास्त होणार आहे हे कदाचित त्यांना माहिती नाहीये. बट तुम्ही सध्या खूप जास्त हळवे झालेले आहात, तुम्हाला रडायला येत आहे बिकॉज पौर्णिमेची एनर्जी आहे. अँड आपल्याला माहिती आहे ह्या दिवसामध्ये खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी होते, खूप जास्त आपल्याला एक असं वाटतं की आपण एकटे आहोत ह्या जगामध्ये. खूप जास्त तुम्हाला असं वाटतं की
ह्या जगामध्ये कदाचित आपलं कुणीही नाही आहे, आपण खूप चांगलं करतोय, खूप चांगलं वर्क आहे आपल्या, अँड आपण खूप समाजासाठीही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण जिथे आहोत तिथे चांगलं काम करतोय. पण तरीही काही लोकांना आपल्याबद्दल इतकी ज्वेलसी का आहे, आपल्याबद्दल इतका राग का आहे, या बाबतीतही तुम्ही स्वतः खूप विचार करत आहात. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कदाचित 2 रस्ते आहेत ते निवडायचे आहेत, असू शकतं प्रेमाच्या बाबतीत आहेत किंवा कार्यक्षेत्राच्या बाबतीत आहेत किंवा तुम्ही जिथे जिथे वर्क करत आहात त्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी आहेत. तर तुम्हाला 2 रस्ते येथे दिसत आहे आणि त्यातून एक कोणता तरी निवडायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे कोणताही रस्ता तुमच्यासाठी आनंदाचा नाहीये. त्यामुळे तुम्ही सध्या दुःखी आहात. कारण की सध्या जिथे आहात तेथील लोक सुद्धा, काही जे पीपल आहेत ते तुमच्या मे बी असू शकतं विरोधात आहेत किंवा तुमच्या मे बी असू शकतं खूप जास्त अगेन्स्ट मध्ये विचार करत आहे, जे की ते तुम्ही चांगले आहात म्हणून करत आहेत, कारण ते वाईट आहेत, तुम्ही वाईट नाही आहात. तर तुम्हाला इथे आजची एनर्जी खूप जास्त हेवी एनर्जी आहे अँड तुम्ही खूप जास्त हळवे होत आहात. तुम्हाला कदाचित खूप जास्त निगेटिव्ह फिलिंग होत आहे. अँड आपल्याला माहिती आहे मागे जसं पाणी दिसत आहे त्यामध्ये खूप जास्त आपल्याला माहिती आहे वॉटर साईन खूप जास्त याशी रिलेटेड आहेत. मकर, वृश्चिक, मीन राशी ज्या आहेत त्या यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व्ह आहेत. सो आपल्याला इथे दिसून येत आहे 2 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. अँड लोकही तुमच्या कार्याकडे न पाहता ऐकीव गोष्टीकडे लक्ष देऊन तुमच्यावरती एक निगेटिव्ह अटॅक करत आहेत. सध्या डेव्हिल अटॅक खूप सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे डेव्हिल अटॅक म्हणजे राक्षसी अटॅक. तर येथे आपल्याला दिसून येत आहे लव्हर्सची एनर्जी आहे. मे बी जे पीपल लव्ह एनर्जीमध्ये आहेत त्यांच्या प्रेम जीवनामध्ये खूप जास्त सध्या डिस्टर्बन्स चालू आहे. खूप जास्त एक तुम्ही सध्या नाहीच आहात पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये. सो दिसून येते लव्ह एनर्जीमध्ये सुद्धा नो कॉन्टॅक्ट झोन आहे, बोलणं होत नाहीये आणि त्यामुळे सुद्धा खूप जास्त फ्रस्ट्रेटेड एनर्जी आहे. तुमचा जो थ्रोट चक्र आहे म्हणजे ज्यातून आपण बोलण्याची जी आपली कम्युनिकेशन, बोलण्याची जी आपली क्षमता आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे आणि तुम्हाला एक्सप्रेस होताना म्हणजे भावना व्यक्त करताना, खरं बोलताना खूप जास्त अडचणी येथे येत आहेत. अँड तुम्हालाही माहिती आहे की कदाचित आपण जर खरं बोलायला लागलो तर पुढच्यांचं काय होईल हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुठेतरी तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करत नाहीत आहात. अँड असू शकतं तुमचं जे प्रेममय जीवन आहे, तुमचं जे लव्हर्स आहे, तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्याशी तुम्हाला काही बोलायचं आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला बाहेरच्या लोकांनी खूप जास्त इन्फ्लुअन्स केलेला आहे. बाहेरचे जे पीपल आहेत त्यांनी खूप जास्त तुम्हाला एक टार्गेट केलेला आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सतत असे प्रसंग घडत आहेत की तुम्हाला समजत नाहीये की मी माझ्या प्रेमजीवनाकडे लक्ष देऊ का, माझ्या कार्यक्षेत्राकडे लक्ष देऊ का, ह्या लोकांच्या यांनी तयार केलेल्या निगेटिव्ह एनर्जीला सांभाळू की माझं काम करू. ह्या बाबतीतही तुम्ही आता सध्या निर्णय घेऊ शकत नाही आहात. त्यामुळे कुठेतरी तुम्ही तुमच्या ज्या पार्टनर सोबत तुम्ही डील करत आहात, डिवाइन काउंटर पार्ट आहे तुमचा, जो देवानी परमेश्वरांनी तुमच्या जीवनामध्ये आणला आहे त्यापासून थोडंसं दूर झालेले आहात आणि दिसून येते की सध्या तुम्ही त्या नात्यापासून किंवा तुमच्या ज्या जे तुमचे पार्टनर आहेत त्यांच्यापासून खूप जास्त एक दुरावा तुमच्या नात्यामध्ये निर्माण झालेला आहे. तुम्ही टाळत आहात. तुम्ही कदाचित असा विचार करत आहात नको सध्या ही वेळ नाहीये, सध्या हा टाइम नाहीये आणि सध्या बाहेरचेच लोकांनी एवढं इन्फ्लुअन्स केलं आहे, एवढं जास्त तुम्हाला फ्रस्ट्रेटेड केलेलं आहे की तुम्हाला आता सध्या वेळ पाहिजे आहे आणि त्यामुळे वेळ तर पाहिजे आहे हा एकीकडून तुमच्याकडे विचार येत आहे. पण तरी सुद्धा एक प्रकारचं क्रेविंग होत आहे, एक प्रकारचं तुम्हाला वाटत आहे नाही बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे, काहीतरी तरी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. पण सध्याची एनर्जीच अशी आहे की ना तुम्हाला बोलता येतंय ना त्या तुमच्या पार्टनरला काही बोलता येतंय. सो ही खूप जास्त एक हेवी एनर्जी आहे, स्टक सिच्युएशन आहे, थांबलेले आहात तुम्ही खूप जास्त आणि यातून कधी बाहेर पडणार तर याविषयी खूप जास्त तुम्ही सध्या विचार नाही करत आहात. बट काही एक झालं की एक झालं की एक चालूच आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहात. तर दिसून येतंय क्वीन ऑफ पेंटिकल्सचं कार्ड आहे अँड किंग ऑफ पेंटिकलचं ही कार्ड आहे. तर दोन्हीही एनर्जी, मेल फिमेल एनर्जी जी आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग पीपलच्या साठी ही आजची एनर्जी आहे. हे आजचे जे पीपल्सची एनर्जी आहे आणि जे कोणी व्हिडिओवरती आहेत ते कोणीही साधारण लोक नाही आहेत. कारण की ते सध्या अशा परिस्थितीमध्ये आहेत की त्यांच्याकडे भरपूर काही आहे. ते कोणीही असे नाही आहेत की त्यांच्याजवळ काहीही नाहीये. तर आजचे जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्याजवळ खूप जास्त एक ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार आहे. तसेच मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भातही ते खूप जास्त आता फुलफिल झालेले आहेत. मनीचा फ्लो त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे अँड हे त्यांच्या कर्माची पुण्याई आहे जे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामामुळे त्यांच्या जीवनामध्ये पैशाचा फ्लो वाढलेला आहे. तर ती ही अशा लोकांची एनर्जी आहे. मे बी तुमचे पार्टनर जे आहेत ते किंग ऑफ पेंटिकल्स आहे किंवा क्वीन ऑफ पेंटिकल्स आहे. दोन्हीही खूप चांगल्या पदावरती आहेत आणि दिसून येते खूप जास्त एक मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात ते अबंडन्समध्ये आहेत. तसेच जे कोणी पीपल हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्याकडे एक प्रकारचं आत्मज्ञान आहे, एक प्रकारचं ते लोकांना सांभाळून घेतात, लोकांच्या समस्या जाणून घेतात. तसेच त्यांना माहिती आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागलं पाहिजे किंवा कशा प्रकारे परिस्थिती हँडल केली पाहिजे. अशा प्रकारची एनर्जी येथे आहे. तर पैशाच्या संदर्भात जो काही
जे कोणी पीपल आहेत, लोक आहेत, जे पैशाच्या संदर्भामध्ये अडचणीमध्ये दिसून येत आहेत सध्या, ते खूप जास्त अशी एनर्जी आहे की त्यांच्याकडे लोन, खूप जास्त कर्जाचा डोंगर वाढलेला आहे आणि तो कशा प्रकारे कमी होईल हाच विचार ते करत आहेत. आणि त्यामुळे ही पैशाच्या अडचणीमुळे ही काही जे लोक आहेत ते खूप जास्त थांबलेले आहेत की त्यांना आता विचार करत आहेत की ह्या परिस्थितीमधून परमेश्वर आपल्याला कधी बाहेर काढील. तसेच आपल्या जीवनामध्ये ही जी परिस्थिती आहे ती का आलेली आहे आणि एक पैशाची खूप जास्त गरज आहे, त्यांना खूप जास्त कमतरता त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि असू शकतं मे बी त्यांच्या जीवनामध्ये लोनची समस्या सुद्धा आहे, म्हणजे कर्ज सुद्धा त्यांच्या डोक्यावरती आहे. सो हा कर्जाचा डोंगर कसा दूर करायचा, तसेच पैशाची अडचण कशी दूर करायची, याही एनर्जीमध्ये काही लोक आपल्याला येथे दिसून येत आहे. सो ही सगळी जी एनर्जी आहे ती खूप जास्त नेगेटिव्ह आहे. अँड हे पण दिसून येते की काहीही करता येत नाहीये, बट तुम्ही एक हर्मिट मोडमध्ये जात आहात. लोकांशी बोलणं सुद्धा तुम्हाला नको वाटतंय, कारण की एवढं सगळं बोलणं झालंय, एवढं सगळं विचार मंथन झालंय. प्रत्येक गोष्टीशी तुम्ही गेले असू शकतं 4-5 दिवस झाले तुम्ही सतत लोकांशी कनेक्टेड आहात, सतत लोक तुम्हाला काहीतरी बोलत आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलत आहात आणि तुम्हालाही आता असं वाटतं की नको हे काही कुणाशी बोलायलाही नको, काही नको, कुठेतरी दूर कुठेतरी जाऊन शांतपणे बसावं, कुणाशी संपर्क ठेवू नये, कोणाशी कसलीही चर्चा करू नये आणि शांतपणे आपण एका ठिकाणी जाऊन बसावं, ध्यान करत बसावं, मेडिटेशन करत बसावं. अशा प्रकारची तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे. अँड दिसून येते तुम्ही हर्मिट मोडमध्ये सुद्धा गेलेले आहात. हर्मिट मोड म्हणजे जशा प्रकारे संन्याशी असतात त्या प्रकारे तुम्हालाही वाटत आहे की बस झालं बाबा, आता हे सगळं सोडून कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन शांत जाऊन बसावं, बिकॉज एक झालं की एक झालं की एक, काही ना काहीतरी अशी सिच्युएशन निर्माणच होत आहे की तुम्ही सोडवत आहात प्रश्न, पण पुन्हा पुन्हा काहीतरी अटॅक्स तुमच्यावरती होत आहे. तर आपल्याला दिसून येत आहे डेथची एनर्जी बॉटम ऑफ द डेकची आहे. सो काही लोकांच्या जीवनामध्ये सध्या काहीतरी गोष्टी संपत आहेत, म्हणजे मे बी ते एखादं रिलेशनशिप असो, मे बी ते एखादं कार्यक्षेत्र असो जिथे ते काम करतात, कदाचित तेथून त्यांची काहीतरी ट्रान्सफर किंवा काहीतरी दुसऱ्या ठिकाणी त्यांचा चेंज होऊ शकतो, किंवा त्यांचं जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रमाणात म्हणजे दिसून येते ते संपू शकतं किंवा नवीन काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. डेथची एनर्जी म्हणजे सगळी संपण्याचीच नसते, तर जी काही निगेटिव्हिटी होती ती सुद्धा कदाचित संपू शकते आणि एका नवीन एनर्जीमध्ये तुम्ही जाऊ शकता. जसं की आपल्याला माहिती आहे उद्यापासून सूर्य जो आहे, मकर संक्रांती सुरू होत आहे, सूर्य आहे जो मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि जी निगेटिव्हिटी आहे ती हळूहळू थोडी कमी होत जाणार आहे. सो ही डेथची एनर्जी आहे. तर जे काही संकट आता ह्या पौर्णिमेच्या आधीपासून चालू होते, जे की आपल्याला माहिती आहे शाकंभरी नवरात्र उत्सव चालू होते, तर पौर्णिमेच्या आधीपासून जे काही हे चालू होते, तुमच्यावरती अटॅक होत होते, डेव्हिलचे खूप जास्त राक्षसी प्रवृत्तीचे लोक तुमच्या जीवनामध्ये काहीतरी संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, तुम्हाला सुखाने जगू देत नव्हते, खूप जास्त त्रास होत होता तुम्हाला. तर अशा प्रकारची ही एनर्जी तुमच्या जीवनामध्ये होती, तर तिची सुद्धा डेथ होताना येथे दिसून येत आहे. इट्स नॉट ओनली निगेटिव्ह कार्ड, तर निगेटिव्ह वेने आपण घ्यायचं नाही, बिकॉज आपल्याला माहिती आहे आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवतो प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आपल्याला येथे निगेटिव्ह वेनी ही गोष्ट घ्यायची नाहीये, म्हणजे नकारात्मक ऊर्जेने ही गोष्ट आपल्याला ही घ्यायची नाहीये, तर पॉझिटिव्हिटीने घ्यायची आहे. असू शकतं की जे काही कार्मिक सायकल चालू होती ती एंड होताना दिसून येत आहे, त्याची डेथ होताना दिसून येत आहे. जे काही कार्मिक लोक होते तुमच्या जीवनामध्ये, जे तुम्हाला त्रास देत होते, जे तुम्हाला काही ना काहीतरी टार्गेट करत होते, जे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होते, जे तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होते, जे तुम्हाला त्रास देत होते, तर अशा पीपल्सची एनर्जी तुमच्या जीवनामधून जात आहे, ते तुमच्या जीवनामधून दूर जात आहे. तर अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. तर मे बी आपल्याला दिसून येते डेथच्या नंतर कार्ड आहे सनचं आणि उद्या आहे मकर संक्रांत. तर नक्कीच खूप जास्त पॉझिटिव्हिटीमध्ये राहा, कारण की उद्याच्या नंतरचा जो काळ असणार आहे तो तुमच्या जीवनामध्ये सुवर्णमय असणार आहे. एक प्रकारचं सुवर्ण प्रकाश तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. सो हा जो मुलगा दिसतोय, छोटासा बाळ दिसतंय, ही खूप जास्त हॅपी आहे, कारण की आपले परमपिता आहे सूर्यदेव, तर त्यांचं ब्लेसिंग्स त्याला मिळालेलं आहे, त्याचे आशीर्वाद त्याला मिळाले. तसंच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे उद्यापासून जो दिवस आहे तो थोडा वाढायला सुरुवात होते, तसंच तुमच्या जीवनामध्ये थोड्या प्रमाणात सुख वाढायला सुरुवात होईल, जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर होईल आणि आपल्याला दिसून येते ही सनची एनर्जी आहे. सो खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस सुद्धा आता उद्यापासून होताना आपल्याला दिसून येत आहे. तर आपण चेक करूया तुम्हाला आदिशक्ती तुळजाभवानी तसेच डिवाइन कडून काय मेसेज मिळतात, आई संक्रांतीकडून तुम्हाला काय मेसेज मिळतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते आता चेक करूया. सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पाहूया आपल्याला शाकंभरी आई आपल्याला काय गाईड करत आहे, काय आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे, आपल्याला काय संदेश द्यायचे आहेत त्यांना, तर ते आपण पाहूया. सध्याची एनर्जी खूप जास्त तुमची हळवी झालेली आहे, तर एक प्रकारची निगेटिव्हिटी सुद्धा आहे. तर पाहूया आपल्याला
आपल्या आदिशक्ती आई तुळजाभवानीकडून. तसेच आजपासून सुरू होतोय कुंभमेळा. तर कुंभमेळा प्रयागराज येथे आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस काही जे अमृत कलश छलकलं ते म्हणजे असं हुसळलं ते, तर त्यातून जे काही थेंब पडले तर ते थेंब ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. तर ह्यावेळेसचा कुंभमेळा प्रयागराज येथे आहे. तर खूप चांगलं पुण्यकाळ सुरू झालेला आहे आणि आपल्याही जीवनात असा पुण्यकाळ सुरू व्हावा उद्यापासून. आणि यासाठी आपण पाहूया आपल्याला भोलेनाथ बाबाकडून, हर हर महादेव, शिवशंकर, आपले जे गाईड आहेत, आपले गुरु आहेत, त्यांच्याकडून काय संदेश मिळतात. तसेच आपल्या आई भवानी, आदिशक्ती तुळजाभवानी, कोल्हापूरची आई महालक्ष्मी, तसेच जे कोणी आपण ज्यांची कुणाची कुलदेवीची सेवा करतो, आपल्या इष्टदेवतेची सेवा करतो, त्यांच्याकडून आपल्याला काय संदेश मिळणार आहे ते आपण आता पाहूया. सो सर्वांनी थोडंसं मेडिटेट करा. मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्हीही कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, आई तुळजाभवानी, अशी कुठलीही कमेंट करा. लेट्स टेक इट आउट. पाहूया सुरुवातीला. तर दिसून येते आपल्याला एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. तर एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे, त्यानंतर व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे अँड ओके, तर दिसून येतं 4 ऑफ सॉर्ड्सचंही कार्ड आहे. तर दिसून येते खूप जे पीपल आहेत ते स्टक सिच्युएशनमध्ये आहेत, तर त्यांना आपली आई तुळजाभवानी जी आहे ती बाहेर काढणार आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त काळ ठेवण्यात येणार नाहीये. सध्या तुम्ही मेडिटेशनमध्ये आहात, ध्यान अवस्थेमध्ये आहात, कसलाही निर्णय तुम्ही घेत नाहीत, शांत बसलेले आहात, विचारचक्रामध्ये आहात की नक्की तुमचा आता पूर्ण विश्वास जो आहे परमेश्वरावरती आहे. तुम्ही समर्पण केलेलं आहे. एक प्रकारे जे व्हायचं असेल ते होईल, परमेश्वर पाहतोय आणि नक्कीच परमेश्वर तुमचा न्याय करणार आहे. तुम्ही समर्पण केलेलं आहे, सरेंडर झालेले आहात तुम्ही पूर्णपणे परमेश्वराला. कारण की ही जी परिस्थिती आहे, जेव्हा आपल्याला परिस्थिती बदलता येत नाही त्यावेळेस आपण पूर्णपणे त्या परिस्थितीशी आपण सरेंडर करतो. आपण म्हणतो की जे काही होईल ते होईल, परमेश्वराच्या इच्छेनुसार होईल. अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे. डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की एक प्रकारचं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. बिकॉज एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे, तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच नवीन विचार काहीतरी तुमच्या जीवनामध्ये निर्माण करणार आहे. आई तुळजाभवानी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त ब्लेसिंग्स पाठवत आहे. दिसून येत आहे आपल्याला खूप जास्त एक हात कुणाचा तरी मदतीचा मिळताना दिसून येत आहे. मगाशी मी म्हटलं ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्सनची वाट पाहत आहात तशाच प्रकारे तेही तुमचीच वाट पाहत आहे. कदाचित एक प्रकारचं कम्युनिकेशन होताना इथे दिसून येत आहे. आफ्टर संक्रांती म्हणजे संक्रांतीच्या नंतर तुमच्यामध्ये एक हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन होताना दिसून येत आहे. तसेच ज्यांना कार्यक्षेत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी खूप जास्त टार्गेटेड केलं जात आहे, तर त्यांच्याही जीवनामध्ये तुमच्या बाबतीत काहीतरी निर्णय होऊ शकतो. एक चांगला निर्णय तुमच्या बाजूने लागताना येथे दिसून येत आहे. सो आई तुम्हाला, तुळजाभवानी तुम्हाला येथे गाईड करत आहे की आता टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही आहे. बिकॉज आपल्याला माहिती आहे किंक्रासुराचा जशा प्रकारे वध झाला तसंच तुमच्या जीवनातील दुष्ट प्रवृत्तींचा वध आई तुळजाभवानी, आदिशक्ती पार्वतीने केलेला आहे. सो शिवशक्तीची एनर्जी आहे, तर तुम्हाला नक्की येथे क्लेम करायचं आहे. आदिशक्तीच्या नावाने कमेंट करा, शिवशक्तीच्या नावाने येथे कमेंट करा, आई तुळजाभवानीच्या नावाने कमेंट तुम्हाला येथे करायची आहे. सो क्लेम करा, मी हे सर्व बदल माझ्या जीवनामध्ये स्वीकारत आहे अशी कमेंट करा. त्यानंतर आपल्याला मिळाले व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड. तर नक्कीच आता जसं राशी परिवर्तन होत आहे, सूर्य मकर राशीमध्ये जात आहे, एक चक्र फिरत आहे अँड आपल्याला माहिती आहे हळूहळू जसा दिवस आपल्याला माहिती आहे आता संक्रांतीनंतर दिवस हा थोडा थोडा तिळातिळाने वाढतो आणि म्हणूनच तिळगुळही दिले जातात. आई संक्रांतीला तिळाचा आणि गुळाचा जो लाडू असतो तो खूप प्रिय आहे. सो संक्रांती देवीला आपण तो देतो आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये जी वाढ होणार आहे आपल्या सुखामध्ये ती हळूहळू का होईना पण त्याची सुरुवात उद्यापासून होताना दिसून येत आहे. तर संक्रांतीपासून ही वाढ तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. सो तुम्हाला इथे क्लेम करायचं आहे कारण की तुमच्या नशिबाचं चक्र हे उद्यापासून फिरणार आहे. सो तुम्हाला ही एनर्जी जी आहे ती ऍक्सेप्ट करायची आहे. आय ऍक्सेप्ट, मी स्वीकारत आहे अशी कमेंट करा. त्यानंतर आपण पाहूया आणखी काय तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. तर मी जसं सांगितलं की जे कोणी लोक तुमच्या विरोधात काय काय बोलत होते किंवा एका ट्रॅपमध्ये एका जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होते तर ते लोक तुमच्या जीवनातून दूर जात आहे. दिसून येते आपल्याला तुम्ही जिंकणार आहात, विजयश्री तुमच्या हातात मिळणार आहे. ज्या प्रकारे किंक्रासुराचा वध झाला, शंकरासुराचा वध झाला त्या प्रकारे तुमच्या जीवनातील डिवाइन, तुमच्या जीवनातील जे डेव्हिल लोक आहेत, जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा वध आई संक्रांती करणार आहे. संक्रांतीनंतर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस
तुमच्या जीवनामध्ये घडताना दिसून येत आहे आणि हे जे लोक आहेत ते दूर जाणार आहेत. एक निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर जाताना येथे दिसून येत आहे. तर त्यांनी तलवार तर आता टाकलेलीच आहे जवळपास आणि त्यांना त्याचा खूप पश्चातापही होत आहे की का आपण अशा प्रकारे वागलो. आणि ते जे वागलेत ना ते सुद्धा लोक जे वागलेत ना ते चुकीच्या लोकांचं ऐकून वागलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना पश्चाताप होतोय, अरे आपण चांगल्या माणसाला त्रास दिला आणि खूप जास्त एक दुःखी एनर्जीमध्ये आहेत ते. सो तुम्हाला आई महालक्ष्मी, आई तुळजाभवानी जी कोणी तुमची कुलदेवी आहे ती गाईड करत आहे. त्यांना ह्याचे खूप जास्त वाईट परिणाम भोगावे लागणार आहे. जरी त्यांनी लोकांचं ऐकून अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला, तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या जीवनामध्ये जे सुख समृद्धीने तुम्ही नांदत होतात त्यावरती, तुमच्या सुखावरती त्यांनी डोळा ठेवला, तर तुम्हाला येथे आई भवानी गाईड करत आहे की आता त्यांच्याही जीवनामध्ये सुख समृद्धी तुम्हाला दिसणार नाही. खूप जास्त कडक आणि खूप जास्त कठोर शासन त्यांना आई करताना इथे दिसून येत आहे. माँ कालीची ऊर्जा आहे. सो तुम्हाला इथे कमेंट करायची आहे जय माँ काली. तर तुम्हाला जी आपली काली माता आहे ती सध्या खूप संतापलेली आहे आणि हे जे तुमचे शत्रू आहे, जे तुमच्या माघारी काही ना काहीतरी कुरबुरी छोट्या मोठ्या करत असतात, तर त्यांच्या विरोधात खूप जास्त कडक पावलं आजपासून उचलले जाणार आहे. तर दिसून येते ते लोक आता पश्चाताप करतील आयुष्यभरासाठी की आपण अशा चांगल्या माणसाला कशामुळे त्रास दिला आणि का आपण असं वागलो, आणि त्याचा त्यांना आयुष्यभर गिल्ट राहणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमच्या विरोधात काही लोक अशा प्रकारचे चुकीच्या गोष्टी पसरवतात किंवा चुकीच्या तुमच्या बाबतीत काही विचार ठेवतात, त्याच वेळेस आई भवानी तुमच्यासोबत काही एंजल्सही पाठवत असते, काही चांगले लोकही तुमच्या जीवनात पाठवत असते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जरी ह्या लोकांनी खूप काही कांड करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला त्यातून अलगद बाहेर काढण्यात येतं. कारण की तुम्ही परमेश्वराचे लाडके पुत्र आहात, कन्या आहात त्यांची. सो तुम्हाला दुःखामध्ये कधीही तुमची आई पाहू शकत नाही, माता काली पाहू शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी एका आईप्रमाणे संवाद साधता, मी तर साधते बाबा, कारण की काली माता जी आहे ती सर्वांची आई आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस आपण तिच्याकडे मूल बनून जातो, लहान बाळ बनून जातो, तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अचानक अश्रू येतात आणि आपल्याला माहिती आहे ती सगळं सोडून देते, जी की ती रागात असते अचानक. तर ते राग सगळा निवळून जातो आणि ती आपल्या मुलासाठी, आपल्या लेकरासाठी सतत उभी असते. सो तुम्हाला इथे जय माँ काली म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे. तर खूप रागावलेली आहे, संतापलेली आहे माता काली. तर त्या लोकांना खूप जास्त कडक शासन आता इथून पुढच्या काळामध्ये आई भवानी करताना येथे दिसून येत आहे. सो तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. तर हर्मिट मोड मधून तुम्हाला आई सांगत आहे बाहेर पडा. नाही, तुम्हाला काही गरज नाही हर्मिट मोड मध्ये जाण्याची, काही गरज नाही शांत राहण्याची, काही गरज नाही एकांतात राहण्याची. तर लोकांशी लोकांशी भेटा आणि लोकांना कनेक्टेड राहा, ध्यान मेडिटेशन करा. त्यामधून तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळेल. तुम्हाला कदाचित स्वप्नातही काही संकेत मिळतील, त्या स्वप्नातील संकेतांना तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या जीवनामध्ये पुढील कार्य करायचं आहे. सो तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे, आई तुळजाभवानी गाईड करत आहे की निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर या, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, ध्यान मेडिटेशन करा. त्यातून तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळणार आहे आणि हर्मिट मोडमधून बाहेर या, लोकांशी भेटा. लोकांना खूप जास्त तुमची जी एनर्जी आहे ती पाहिजे आहे. सो लोकांशी भेटा. तसंच उद्या संक्रांती आहे, तर खूप जास्त तुमच्यासाठी एक प्रकारची आई ब्लेसिंग्स पाठवत आहे. तर आज पौर्णिमा आहे, तर शाकंभरी मातेकडून तुम्हाला काही संदेश आहेत. द मूनचं कार्ड आहे, आज पौर्णिमा आहे, फुल मून आहे हा दिसून येतोय. आणि हा जो पौर्णिमेतला हा जो चंद्र आहे तो कुठेतरी निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहे. तर आई भवानी सांगत आहे तुम्हाला की निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर या, पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्या. हे जे पीपल आहे जे तुमच्या विरोधात काहीतरी भुंकत आहे, तर त्यांना नक्कीच कडक शासन येथे केलं जाणार आहे. न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये सुरू होत आहे. द फुलचं कार्ड आहे, नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. जे काही निगेटिव्ह एनर्जी होती ती दूर जाणार आहे आणि आपल्याला दिसून येतंय 0 हा ब्रह्मांडाचा नंबर आहे, अनंत, जिथे आपण काहीही शंका ठेवण्याचं कारण नाही आहे. तर जे काही मागत आहात परमेश्वराला ती मॅनिफेस्टेशन तुमची कंप्लीट झालेली येथे दिसून येत आहे. तर दिसून येत आहे हा व्यक्ती खूप जास्त इनोसंट आहे, त्याच्याकडे खूप जास्त नॉलेज आहे आणि आता पुढचं जे पाऊल आहे ते त्या ज्ञानाच्या भरोश्यावरच ही व्यक्ती घेऊन जाणार आहे, आपल्याला दिसून येत आहे. आणि जरी कुणी रोखत असेल, हा दिसतोय तुम्हाला डॉग जो त्या व्यक्तीला रोखत आहे, तर आता तुम्ही थांबले जाणार नाही आहात. तर नक्कीच भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. सो तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. जसं जसं उद्या सूर्य वाढेल तिळातिळाने, तुमच्या जीवनातही सुख समृद्धी येताना दिसून येत आहे. सो क्लेम करा ही रीडिंग.
तर नवीन विचार तुमच्या जीवनामध्ये येत आहे, कोणीतरी कम्युनिकेशन घेऊन येत आहे, जे की तुमचं ज्यांच्याशी बोलणं झालं नाही, खूप दिवस झाले, नो कॉन्टॅक्ट झोन आहे, तर अशा व्यक्तीशी तुमचं काहीतरी बोलणं होताना येथे दिसून येत आहे. हरलेले थकलेले आहात तर हरू नका, थकू नका. आईचा तुम्हाला खूप जास्त आशीर्वाद लाभणार आहे. सध्या परिस्थितीपासून तुम्ही दूर जात आहात, पण थकलेले आहात, पण हरलेले नाही आहात. तुम्ही धीराने तोंड देता, प्रत्येक परिस्थितीला धीराने तोंड देता. कधीही तुम्ही असा विचार करत नाही की एवढे संकट माझ्यावर येतात, मग मी आता काय करू. तर हा विचार तुम्ही करत नाहीत आणि प्रत्येक वेळेस उभे राहता, त्या संकटाला तोंड करून उभे राहता. अँड हीच तुमची स्ट्रेंथ आहे. तर आई भवानी तुम्हाला अजून बळ देणार आहे, तर तुम्हाला कुठेही थकायचं नाही आहे. लास्टचा घेऊया, बॉटम ऑफ द डेक आहे एस ऑफ सॉर्ड. तर एस ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर मी जसं सांगितलं तुम्हाला, आई तुळजा भवानीची तलवार तुम्हाला मिळालेली आहे. हे 9 दिवस जे होते ते खूप जास्त तुमच्यासाठी कदाचित कठीण गेले असतील. तर आता उद्यापासूनचं राशी परिवर्तन जे होत आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. विजयश्री तुम्ही खेचून आणलेला आहेत. तर जे कोणी खूप जास्त हर्मिट मोडमध्ये होते, तसेच मूनच्या एनर्जीमध्ये म्हणजे निगेटिव्ह एनर्जीमध्ये होते, तसेच थकले होते खूप जास्त संकटांना फेस करून, तर तोंड देऊन, तर नक्कीच आताचं जे मिळालेला आहे संदेश तुम्हाला लास्टचा, तर तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. परमेश्वराचं खूप जास्त लक्ष आहे तुमच्यावर अँड तुम्हीही खूप जास्त कार्य करता. तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. भविष्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. तर जे कोणी आपल्या पार्टनरच्या संदर्भात विचार करत आहे की मी मगाशी सांगितलं की जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तींकडून अपेक्षा ठेवता, तर ते तुमची अपेक्षा पूर्ती करतील का? ते तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काही सुख घेऊन येतील का? काही आनंद घेऊन येतील का? ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात किंवा ज्या उत्तराची तुम्ही वाट पाहत आहात, ते उत्तर तुमच्या बाबतीत काय असणार आहे? तर काय असणार आहे दिसून येत आहे आपल्याला. 2 ऑफ कप्सचं कार्ड आहे, डिव्हाइन कार्ड आहे, खूप जास्त दैवीय कार्ड आहे. आणि तुमचा जो डिव्हाइन काउंटर पार्ट आहे, मेल फिमेल कोणी असो, तर त्याच्याही मनात तितक्याच फिलिंग्स आहेत ज्या तुम्ही स्वतःच्या बाबतीत विचार करत आहात. ज्या प्रकारे इंटेन्स होऊन तुम्ही विचार करत आहात, त्याच प्रकारे त्याही व्यक्तीला तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे, बोलायचं आहे. खूप जास्त जे घटना घडल्या त्या संदर्भात सुद्धा बोलायचं आहे. बट सध्याची एनर्जीच अशी आहे की थ्रोट चक्र ब्लॉक आहे. तुम्हाला काय बोलावं समजत नाही, तसंच त्यांनाही काय बोलावं समजत नाही. बिकॉज तुम्ही म्युच्युअल फिलिंग आहे. म्युच्युअल फिलिंग म्हणजे दोघांच्याही भावना सारख्या आहेत. सो जे काही तुम्ही बोलत आहात ते खूप जास्त बोलणं जे तुमचं होईल, तुमचं एकमेकांबद्दल खूप प्रेम हे आहे, तसेच रिस्पेक्ट खूप जास्त ह्या नात्यामध्ये आहे. एकमेकांचा तुम्ही खूप जास्त आदर करता अँड डिवाइनचं पण खूप जास्त लक्ष तुमच्या नात्यावरती आहे. एकमेकांच्या भावनांचा आदर करता, एकमेकांच्या विचारांचा आदर करता. सो ही खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये आहे अँड ती नक्कीच आता संक्रांतीनंतर तुम्हाला दिसून येईल. एक काहीतरी चांगलं बोलणं तुमच्यामध्ये होईल. आणि मला माहिती आहे जे कोणी ह्या नात्यामध्ये आहेत त्यांना काहीही अपेक्षा नाही आहे. कारण की त्रास कोणाला होतो ज्यांना काही अपेक्षा असते. तुम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्या व्यक्तीने तुमच्याशी बोलावं, काहीतरी तुमच्यात कम्युनिकेशन व्हावं अँड जी काही तुमच्या फिलिंग्स आहेत त्या एकमेकांनी शेअर कराव्यात. बस कदाचित तुमची एवढीच अपेक्षा असेल. आणि हे जे नातं आहे ते थोड्या काळासाठी नाही आहे, हे जीवनभर चालणारं नातं आहे. त्यामुळे येथे कुठेही कसलीही घाई नाहीये, कसलीही गडबड नाहीये. त्यामुळे जे काही तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहिली त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि असं नाहीये की हे नातं 2 महिन्याचं आहे, 4 महिन्याचं आहे, 5 वर्षाचं आहे, 6 वर्ष नाही, हे लाईफ लॉंग नातं आहे. जोपर्यंत तुमच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत हे नातं तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे येथे कुठेही घाई गडबड करण्याची काहीही गरज नाहीये अँड तुम्हाला त्याच्यातून काही अपेक्षा पण नाही आहेत. सो तुम्हाला वाईट वाटण्याचं किंवा त्यांनाही काही वाईट वाटण्याचं कारण येथे नाहीये. तर तुमच्या ज्या भावना आहेत त्या म्युच्युअल आहे. एकमेकांना मिरर करता तुम्ही. एकमेकांचे जे विचार आहेत, आता जो सध्या तुम्ही विचार करताय तोच विचार ती व्यक्ती करत आहे. सो तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह राहण्यासाठी येथे डिव्हाइन गाईड करत आहे. तर दिसून येते द वर्ल्डचं कार्ड आहे. तर ज्या काही भावना आहेत त्या निगेटिव्ह नका होऊ देऊ. बिकॉज जे काय आहे ते कम्प्लीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. उद्यापासून तुम्हाला जाणवेल की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. जे काही मागत आहात ती आई तुळजा भवानी तसेच संक्रांती देवी तुमच्यावर खूप खुश आहे. एंजल्स खूप खुश आहेत. तर ते पूर्ण होणार आहे. तर निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे. सो ही होती आजची एनर्जी. आणि आपण पाहिले काही मेसेजेस जे आपल्याला आदिशक्तीकडून मिळाले, आई तुळजा भवानीकडून मिळाले, आपल्या कुलदेवीकडून मिळाले. तर खूप छान एनर्जी होती. सध्या खूप जास्त तुम्ही एक स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आहात, पण नक्कीच भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. ज्या ज्या गोष्टींकडे तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे त्याकडे लक्ष द्या आणि नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस व्हावेत यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते. तसेच जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आदिशक्तीच्या तुमच्या जे कुलदेवता आहे त्यांच्या नावाने कमेंट करा. तसेच सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येणारा जो काळ आहे तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह असावा यासाठी मी डिव्हाइनकडे प्रार्थना करते. तर ज्यांना कोणाला पर्सनल रीडिंग हवी आहे त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच माझे व्हिडिओ सगळे शेअर करायचे आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा. थँक्यू सो मच.